चे आभार मानतो. त्यांनी आपल्याला सुंदर असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे, जेणेकरून त्याचे आपण आराधनेमध्ये त्याच्या वचनाच्या मनन करण्यासाठी आपल्याला ही वेळ आणि हा आजचा दिवस अनुभवण्यासाठी दिलेला आहे. आपण गेले 4 दिवस काय शिकत आहे याची थोडी आपण उजळणी करूया. पहिल्या दिवशी आपण शिकलेलो आहे, देव हा सर्व निर्माण करता आहे आणि त्याचा मालकी हक्क आपल्यावर आहे. आणि येशू ख्रिस्त त्याचा सर्वात मोठा हे अर्पण त्यांनी आपल्यासाठी आपल्या पापासाठी दिलं. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी पृथ्वीवर असताना त्यांनी सुद्धा काय बरं कर दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी शिकलेलो आहे तो म्हणजे कारभारीपणा म्हणजे काय, कारभारीपणाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हिजकिया राजाने जे काही इस्रायल लोकांच्यासाठी मंदिराची उघडणी केली, डागडुगी केली आणि परत सुरुवात केली. आणि जरी लेवी आणि याजक हे लोक देवाच्या कामापासून विलुप्त झाले होते आणि त्यानंतर जो मंडळीचा कारभार जो पडलेला होता, तो परत त्यांनी येऊन हिजकिया राजांनी ती परत सुरुवात केली आणि देवाच्या कामामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. तिसऱ्या दिवशी आपण शिकलेलं आहे वेळेची आणि भौतिक मालमत्तेची कारभारीपणा. आणि त्याच्यामध्ये आपण शिकलेलं आहे जुन्या करारामधले अं, जे देवाने त्यांना सांगितलेले होते 5 अर्पण तुम्ही मला दिले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये 5 अर्पणामध्ये अन्नार्पण, होमार्पण, शांतार्पण आणि दोषार्पण आणि पापार्पण. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग जो होता त्या दिवसाचा तो म्हणजे पापार्पण. तुम्ही पहिला तुमच्या पापाची काय केले पाहिजे बरं, अर्पण किंवा क्षमा मागण्यासाठी ते अर्पण आणले पाहिजे असं देवाने इस्रायल लोकांना सांगितलं होतं आणि ते आणत होते. त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहे की दशांश हा पवित्र आहे आणि तो देवाच्या प्रित्यात काय बरं तो पवित्र आहे. आपण शिकलेलो आहे की शौल राजाने शमूएलाने शौलाला सांगितलं की तू जाऊन त्या अमलेकाच्या सर्व लोकांना तू ठार कर, पण शौल राजा सर्वांना मारत नाही. त्यातले काही गुरेढोरे तो धष्टपुष्ट गुरेढोरे ठेवतो, कारण त्या गुरेढोरांची त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो देवाला तो अर्पणार असतो. पण शमूएल त्याला म्हणतो की देवाने तुझं अर्पण धिक्कारलेलं आहे, कारण देवाला फुकट आणलेलं अर्पण नाही पाहिजे. तुझ्या कष्टाच्या मधून जे काही अर्पणांचे तेच देवाला पाहिजे. आणि काल चौथा दिवस आपला आपण शिकलेला आहे दशांशाचा उपयोग कसा असतो. आणि अर्पण जे शिल्लक राहतं 90%, दशांश हा 10%, त्याच्यातून जे 90% अर्पण जे शिल्लक राहतं ते तुम्ही कसं दिलं पाहिजे. ज्याच्याकडे जास्त दिलेला आहे आशीर्वाद देवाने, त्यांनी जास्त अर्पण दिलं पाहिजे. ज्याला कमी देवाने कमाई दिलेली आहे, इन्कम कमी दिलेला आहे, त्यांनी कमी दिलं पाहिजे. आणि मग अनुवादाच्या पुस्तकातून आपण शिकलेलं आहे 17व्या वचनामध्ये, जे काही तुझ्या मनात येतं तसं तू अर्पण काय कर बरं माझ्याकडे तू आण. देव त्या ठिकाणी अर्पणाविषयी हे नाही सांगत की तू इतकेच टक्के आण किंवा इतकाच भाग माझ्यामध्ये अर्पण आण किंवा इतक्या भागाचा अर्पण तू माझ्याकडे आण असं देव नाही सांगत. पण तुझ्या मनात जे येतं त्याप्रमाणे तू काय कर बरं या ठिकाणी अर्पण आण असं सांगत आहे. आता आपण पुन्हा एक वेळेस 28व्या तत्वाकडे आपण 21व्या तत्वात आपण जाणार आहे. आणि मी आहे पान नंबर 301 वर. पान नंबर 301 वर आणि त्याचा तिसरा मुद्दा आहे तो आपण शिकत आहे. गेल्या वेळेस दशांश शिकलं, अर्पण शिकलं. आता आपण शिकत आहे त्याचा तिसरा मुद्दा, शिल्लक राहिलेल्या विषयीचे तत्व. म्हणजे जे काही अर्पण मंदिरामध्ये शिल्लक राहतं, जे काही दशांश मंदिरामध्ये शिल्लक राहतो त्याचं तत्व या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला. आपण वाचूया ते, त्या वाचनाला सुरुवात करूया. आम्ही जे काही देतो तसेच जे शिल्लक राहते अशा दोन्हीही कारभारीपणाचे तत्व लागू होते. म्हणजे जे काही आपल्याकडं शिल्लक राहतं अर्पण चर्चेसमध्ये, तुमच्याकडे काय शिल्लक राहतं? लोकल फंड. तो जो लोकल फंड तुमच्याकडे शिल्लक राहतो त्याचा कारभारीपणा या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करताय आपण. सांसारिक भौतिक मालमत्तेवर
दशांश आमच्या कारभारीपणाची पायाभूत कसोटी आहे. तसेच शिलकीचा ज्या प्रकारे उपयोग करतो त्याचीही कसोटी आहे. म्हणजे आपण जे काही गोळा करतो ती एक कसोटी आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला थोडा काळजी करून आपल्याला सांभाळून काम करायचं आहे कसोटीमध्ये. आणि जे आपण शिल्लक राहतं त्याच्यामध्ये सुद्धा कसोटी आहे. म्हणजे लोकल फंड जे काही तुमच्याकडे राहतो त्याच्यामुळे मध्ये सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, सांभाळून राहिलं पाहिजे. वस्तूचा उपयोग ज्या प्रकारे आम्ही करतो त्यावरून देव आणि आमचे शेजारी यांच्यावर आमचे किती प्रेम आहे हेही दिसून येते. चांगल्यासाठी पैसा ही एक शक्ती होऊ शकते. त्याद्वारे भुकेल्याला अन्न पुरवले जाऊ शकते. तहानलेल्याला पाणी पुरवले जाते आणि नग्न असलेल्या वस्त्रे पुरवण्यात येते. जेव्हा पैसा जीवनाचा आवश्यक बाबी पुरवितात, दुसऱ्याचे भले करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला पुष्टी देण्यासाठी वापरण्यात येतो, तेव्हा देवाच्या दृष्टीने पैसा हा मोलाचा येतो. मोल येतो. पैशाला महत्त्व येतं, मोल येतं. या ठिकाणी सांगण्यापाठीमागचा उद्देश हा आहे, की देवाच्या प्रित्यात बाकीच्या गोष्टी तर आहेत, पण पैशाला मोल कधी येतं? जेव्हा तुम्ही त्या पैशाचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, लोकांना अन्न, पाणी आणि वस्त्र देण्यासाठी जेव्हा तुम्ही ते मदत करता, तेव्हा त्याची किंमत किंवा त्याचं जे काही मोल आहे, ते मोल काय होतं? वाढत जातं. आणि म्हणून परमेश्वर प्रित्यात पैशाला हे महत्त्व आहे. चौथा भाग आपण पाहूया. दशांश आणि अर्पणे या बाबतीत अप्रामाणिकपणा. दशांश आणि अर्पणे या बाबतीत अप्रामाणिक. सर्वसाधारणपणे लोक कारभारीपणाच्या दैवी तत्वाच्या विषयी अजाण असल्यामुळे त्यांच्याकडे जे दुर्लक्ष करतात. ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा थोडक्यांनाच कारभाराची भूमिका ठाऊक आहे. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे, आपण चुका का करतो किंवा लोक चुका का करतात किंवा चर्च चुका का करतं? जेव्हा आपण एखाद्या फंडाची किंवा एखाद्या अर्पणाची आपण गैरवापर का करतो तो चर्च? कारण त्यांना त्या गोष्टीचं जे महत्त्व आहे, दैवी शक्तीमध्ये, की देवाच्या आशीर्वादामध्ये जे काही महत्त्व आहे, त्याची त्यांना अजाण नसते, त्यांना माहिती नसते किंवा त्यांना त्याविषयीचे ज्ञान नसते. त्यामुळे ते काय करतात बरं? चुका करतात. इस्रायल लोकांच्या अप्रामाणिकपणावरील देवाची प्रतिक्रिया यावरून देव या गोष्टीकडे कसे पाहतो याचा स्पष्ट अर्थ बोध होतो. जेव्हा त्याने दशांश आणि अर्पणे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, तेव्हा त्याने ती चोरी आहे असा इशारा केला. या ठिकाणी देव काय सांगत आहे? जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी जर ते अर्पणे वापरत असाल, लोकल फंड जो काय आहे, तो फक्त तुम्ही स्वतःच्याच फायद्यासाठी जर वापरत असाल आणि त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा जर बघत असाल, तर ती चोरी करणे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याचा उत्कर्ष न होण्याचे कारण त्यांचा अप्रामाणिकपणा असल्याचे सांगितले. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो? तुम्ही शापित आहात आणि शापग्रस्त आहात. कारण सर्व राष्ट्रांनी काय बरं? अवघ्या राष्ट्राने काय केलंय? या ठिकाणी फसवलेलं आहे असं परमेश्वर म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा चर्चेसमध्ये चुका होतात किंवा अर्पणाविषयी जेव्हा भांडण, तंटे जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा मला हे दिसून येतं, की त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टीचं ज्ञानच नाहीये. जर ज्ञान असतं त्या गोष्टीचं तर त्या चुका त्या करणार नाहीत किंवा किंवा भांडण, तंटे हे चर्चमध्ये होणार नाहीत. दिलेल्या इशाऱ्यामध्ये कृपादान देऊन देवाने आपले संयमन, प्रीती आणि दया प्रकट केली. तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन. त्यांना विपुल आशीर्वादाची आश्वासने त्याने दिली आणि त्या बाबतीत त्यांच्या प्रामाणिकपणाची प्रीतीत पाहण्यास त्यांना आव्हान केले. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटी उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता आशीर्वाद होती की नाही याविषयी माझी
प्रीती ती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून जे खाऊन टाकणाऱ्या तुम्हासाठी धमकावीन, तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाळी गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी काय सांगत आहे, की जर तुम्ही शेतामध्ये शेती करता, धान्य लावता किंवा द्राक्ष लावता, तर देव काय म्हणतो, तुम्ही जे लावल्यानंतर जे पीक येतं, ते पीक आल्यानंतर जी नासाडी होती, जी कीटकांच्याकडून, ती नासाडी मी होऊ देणार. आणि त्याची गॅरंटी काय म्हणताय, देव मी घेताय. जर तुम्ही माझ्याकडे चांगल्या मनाने आलात तर, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य मानतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे आपल्याला, की तुम्ही प्रामाणिकपणाने माझ्यासंगती राहावा, मग मी तुमच्या काय बरं पिकांचे सुद्धा संरक्षण करू शकतो. आता या ठिकाणी दुसरा पॉइंट आहे, पृथ्वीचा कारभारीपणा. म्हणजे पृथ्वीवर आपण जेव्हा राहत असतो, तेव्हा पृथ्वीचा कारभारीपणा काय आहे? आधुनिक विज्ञानाने पृथ्वी संशोधन आणि प्रयोग करण्याचे एक मोठे शास्त्रीय प्रयोगशाळा बनवली आहे. अशा संशोधनाने पुष्कळ फायदे होतात, परंतु वैद्यकीय क्रांतीचे हवा, पाणी आणि जमीन यांना प्रदूषणाने ग्रासले आहे. या ठिकाणी पृथ्वी ही आपण आता काय केलेली आहे, पृथ्वी ही आपण एक संशोधनाचं केंद्र बनवलेलं आहे. म्हणजे सर्व गोष्टी आपण काही रासायनिक गोष्टी वापरून आपण संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्यामुळे पृथ्वीला काय करत होत आहे बरं, नाशाडी होत आहे. काही बाबतीत तांत्रिक विज्ञान निसर्गात शहाणपणाने उपयोग करून घेण्याऐवजी त्यावर हस्तक्षेप केला आहे. आम्ही या जगाचे कारभारी आहोत आणि सजीव सृष्टी आणि भोवतालची परिस्थिती यांच्यातील अनन्य प्रतिक्रिया समतोल ठेवून सर्व थरावरील जीवनाचे पालन पोषण करण्यासाठी जेवढे आम्हाला शक्य आहे ते सर्व केले पाहिजे. ख्रिस्त येईल तेव्हा पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा तो नाश करेल. याचा अर्थ आपल्याकडे जबाबदारी काय आहे, की सृष्टी जी आहे त्याची काळजी घेण्याची आपल्याला जबाबदारी आहे. जो कोणी सृष्टीचा नाश करेल, जो कोणी सृष्टीला किंवा जी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये नाशाड्याची जी काही योजना, आता तुम्हाला माहित आहे लढाईमध्ये किती मोठे मोठे बॉम्ब ते वापरत आहेत, किती नाशाडी करत आहेत. ते सर्व लोक काय आहेत बरं, ह्या देवाच्या काय बरं या नाशाला ते मुकणार आहेत आणि देव त्यांचे काय करणार आहे बरं, त्यांना प्रश्न विचारणार आहे. ह्या सापेक्ष प्रमाणावरून ख्रिस्ती कारभारी स्वतःला मालमत्तेविषयीच नाही, तर सभोवताली असलेल्या जगाविषयीही पर्यावरणाची बाबतीत जबाबदार आहे. या ठिकाणी आपल्याला सुंदर रीतीने मार्गदर्शन केलं आहे, की पृथ्वीच्या बाबतीत सुद्धा आपण कसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. आता शेवटचा मुद्दा मी घेत आहे या ठिकाणी, तो म्हणजे ख्रिस्त कारभारी. आता ख्रिस्ताकडेच आपला कारभारीपणा कसा आहे पहा. योग्य कारभारीपणा हे निस्वार्थीपणा होय. हे देवाला आणि मानवाच्या सेवेला संपूर्णपणे स्वतःला वाहून देणे आहे. आम्हावरील आम्हावरील त्याची प्रीतीमुळे क्रूसावरील निर्दयपणा, क्रूरता ख्रिस्ताकडे केला. ख्रिस्ताने सहन केला. स्वतःच्या लोकांनी त्याचा नकार केल्याची आणि देवावर विरहाने अति खोलवर गेलेल्या जखम त्याने सोसले. त्याचा ह्या अप्रतिम देणगीबद्दल आम्ही तुलनात्मकरित्या त्याच्याकडे काय देऊ शकतो? या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे, त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे, जे अर्पण येशू ख्रिस्ताने स्वतःला वाहून दिलं आहे आणि त्याच्या खोल अशा जखमा त्यांनी सहन केल्या आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा त्याच्या प्रित्यर्थ आपण काय करू शकतो? त्याची ही प्रेमाची भेट आहे. त्याच्याजवळ जे होते
त्यातली ती नव्हती. जरी सर्व काही त्याच्याजवळ होते, परंतु ती भेट तो स्वतःच होता. असा हा कारभारीपणा आहे. त्या सर्वश्रेष्ठ देणगीवर टक लावून पाहणे म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरून त्याच्याप्रमाणे बनणे होय. त्याद्वारे स्वास्थ्यवाईक मंडळी बनवण्यास ते आम्हाला प्रवृत्त करील. विश्वासकाविषयी तसेच बाहेरच्या विषयी ती राहील, आस्था राहील. ज्या अर्थी ख्रिस्त जगासाठी मेला, त्या अर्थी ढोबळ मनाने कारभार कारभारीपणा जगासाठी आहे. या ठिकाणी ह्या ख्रिस्ती कारभारीपणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताने हे सर्वात मौल्यवान आपल्याला दिलेलं आहे आणि जे दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये होते आणि जे त्याच्यासाठी होते ते स्वतःला नाही तर तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि तो म्हणजे ख्रिस्तीपणा आणि तो म्हणजे नम्रपणा किंवा त्या ज्या अर्पण त्याने स्वतः वाहून दिले याची नोंद या ठिकाणी. आता मी या ठिकाणी वाचनाचं थांबत आहे आणि आपण पवित्र शास्त्राकडे काय करणार आहे बरं? जाणार आहे. पवित्र शास्त्राकडे वचन जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया, की कशाप्रकारे या ठिकाणी वेगवेगळे अर्पण आपण शिकलो. आपण अर्पण भरपूर शिकलो आता. पण अर्पणाचेच फक्त विभाग या ठिकाणी आहे काय? कारभारीपणा आहे काय? या वेगवेगळ्या कारभारीमध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. पण आता आपण पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं, तर देवाने मोशेला सांगितलं होतं, निर्गमनाच्या 25व्या अध्यायामध्ये 1 ते 8 मध्ये देवाने निवास मंडप बांधायचा आणि देवाला त्या ठिकाणी राहण्यासाठी त्या ठिकाणी देवाची इच्छा आहे आणि देव हा इस्रायल लोकांना काय करताय बरं सांगत आहे मोशेच्या द्वारे. निर्गमनाचा 25वा अध्याय 1 ते 8 वचनामध्ये त्यांनी भरपूर अशी यादी दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये सांगितलेलं आहे, ह्याच गोष्टी तुम्ही माझ्याकडे आणले पाहिजे. लक्षात घ्या, परमेश्वर पृथ्वीवर इस्रायल लोकांच्या संगती राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण राहण्यासाठी तो काही कंडिशन देत आहे. आणि त्या ठिकाणी तो सांगत आहे 3ऱ्या वचनापासून जर मी वाचलं तर त्या ठिकाणी म्हणतो, तू इस्रायल लोकांना सांग, सोने, चांदी, पितळ, निळ्या, जांभळ्या, किरमिर रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड आणि बकऱ्याचे केस, लाल रंगविलेले मेंढ्यांची कातडी, तशाची कातडी, जांभळीचे लाकूड, दिव्यासाठी जैतुनाचे मसाले, अशा प्रकारची यादी ही देव त्यांना देत आहे. याचा अर्थ देव ज्या गोष्टी निवडतो त्या गोष्टी निवडताना तो सर्व गोष्टीकडे पाहतो आणि त्या गोष्टींना तो किंमत देत आहे, व्हॅल्यू देत आहे. आणि ह्याच गोष्टी तुम्ही निवडक माझ्याकडे आणा म्हणजे मी काय करतो बरं, तुमच्यासाठी निवास मंडप बांधतो. त्या मंदिरामध्ये मी तुमच्यासाठी तुमच्या मध्ये येऊन राहतो असं देव या ठिकाणी म्हणत आहे. मग देव फक्त पैसे किंवा मालमत्ता किंवा वस्तूच मागतो काय? नाही. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आपण अर्पू शकतो. या ठिकाणी सुंदर रीतीने रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये देव पेत्र या ठिकाणी नोंद करत आहे. देवाच्या प्रित्यात ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्याची नोंद या ठिकाणी पेत्र करत आहे. आणि 1ल्या वचनामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तिसऱ्या या मंडळीमध्ये सेविका एक आहे आणि ती बहीण बिफा हिच्याविषयी तो लिहित आहे. आणि तिच्याविषयी तो सांगत आहे की तिने देवाच्या कामामध्ये काय केलंय बरं, मदत केली आहे आणि त्यामुळे काय करा बरं, तिला तुम्ही सन्मान द्या. 2ऱ्या वचनामध्ये तो म्हणताय की संतना योग्य अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करा. यानी की संत योग, यानी की तिला एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही काय करा बरं, तिला तुम्ही स्वीकारावं, त्या मंडळीला सांगत आहे. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल
अशी मदत तिला पुष्कळ पुरवा, कारण तिने सुद्धा पुष्कळ मदत लोकांना केलेली आहे. त्याची नोंद नाही करत तो त्या स्त्रीविषयी. आता दुसरी स्त्री जर तुम्ही पाहिली त्या ठिकाणी 3व्या वचनामध्ये लिहिलं आहे, ख्रिस्तामध्ये माझी सहकारी प्रिस्किल्ला व अक्विला यांना सलाम. आता ह्या दोघी बहिणींनी सुद्धा काय केलंय बरं, पेत्राला जेव्हा तो संदेश देत होता, जेव्हा तो फिरत होता, तेव्हा त्यांनी त्याला मदत केलेली आहे. पण तो मदतीची नोंद त्या ठिकाणी नाही. पण तो काय म्हणताय, मदत त्यांनी केलेली आहे. आता जर तुम्ही 6व्या वचनामध्ये वाचलं, तर त्या ठिकाणी मरिया जिने तुमच्यासाठी फार काम केले, तिला सलाम सांगा आणि तिची काय करा बरं तुम्ही काळजी घ्या आणि तिलाही तुम्ही काय करा बरं सांभाळा. त्यानंतर जर 12व्या वचनामध्ये पाहिलं, तर त्या ठिकाणी त्रुफिना आणि त्रुफिसा असे प्रभूमध्ये श्रम करणारे या ठिकाणी ज्या 2 स्त्रिया आहेत, त्या 2 स्त्रियांची नोंद करा. ह्या पेत्राला या ठिकाणी ही नोंद करण्याची गरज काय पडली? कारण ह्या स्त्रिया कळत-नकळत ह्या मंदिरामध्ये काम करत होत्या. ह्या स्त्रिया जेव्हा पास्टर किंवा जे पादरी जायचे, तेव्हा त्यांची ती काळजी घ्यायची. त्यांना ती मदत करायची. जेव्हा त्यांना जेवणाची गरज असायची किंवा चर्च साफ-सफाई करण्याची मदत असायची, ह्या स्त्रिया काय करायच्या बरं, त्या मदतीसाठी त्या हजर असायच्या. म्हणून पेत्र त्यांची काय करताय बरं त्या ठिकाणी नोंद करत आहे. म्हणजे देव फक्त पैशाचीच तो अप्रिशिएट नाही करत किंवा पैशासाठी किंवा अर्पण तुम्ही आणता म्हणून तो तुम्हाला अप्रिशिएट नाही करत. पण तुम्ही लहान-लहान जी कामं करता चर्चेसमध्ये, त्याला सुद्धा देव काय करताय बरं या ठिकाणी मान देत आहे. म्हणून पेत्र या ठिकाणी नोंद करताय. सर्वात मोठी जी गोष्ट येशू ख्रिस्ताने केली ती म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी क्रुसावर प्राण दिला. आता लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा ते यरुशलेममध्ये जात होतो, त्या ठिकाणी 14 ठिकाणी येशू ख्रिस्त कसा थांबला आणि कसा त्या ठिकाणी तो प्रत्येक 14 स्टेपमध्ये तो कसा थांबला क्रूस घेऊन, त्या ठिकाणी त्या नोंद आहे. आणि त्या ठिकाणी एक नोंद वैशिष्ट्य आहे त्या पवित्र शास्त्रामध्ये म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसखांब घेऊन त्या ठिकाणी शेवटची त्याची ती प्रवास करत होता आणि क्रूसावर जाण्यासाठी तो तयार होता. त्यावेळेस येशू ख्रिस्त हा क्रॉस घेऊन जात असताना तो त्या ठिकाणी पडला एका ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो पडला त्यानंतर त्याला अ, शक्ती नव्हती त्याच्या शरीरामध्ये तो क्रूसखांब घेऊन जाण्याची. आता तुम्ही विचार करा अनेकदा, की येशू ख्रिस्त हा देव आहे, देवाचा पुत्र आहे. हा व्यक्ती त्याच्या कामामध्ये तो काय करताय बरं, थकलेला आहे आणि त्यावेळेस एक व्यक्ती सायमन सिरियन हा आफ्रिकेवरून त्या ठिकाणी तो फिरायला आलेला होता. देवानी त्याचा उपयोग कसा केला पहा आणि त्या ठिकाणी त्याला त्यांनी काय केला बरं, क्रूसखांब उचलावा लागला. रोमन सैनिकांनी त्याला उचलायला लावला आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी त्या लहान अशा प्रवासामध्ये, शेवटच्या प्रवासामध्ये, लहान अशा प्रवासामध्ये त्यांनी त्या सायमननी काय केलेलं आहे बरं, तो क्रूसखांब येशू ख्रिस्तासाठी त्यांनी उचललेला आहे, नेलेला आहे. विचार करा आता तुम्ही. त्या ठिकाणी सायमन इतक्या लांबून तो फिरायला आलेला व्यक्ती, तो क्रॉस उचलला त्याने. देवाने त्याचा वापर केला. पण येशू ख्रिस्त जेव्हा चालत होता, त्याच्या भोवती त्याची आई होती, त्याचे नातेवाईक होते. येशू ख्रिस्ताने ज्यांना डोळे दिले, ते लोक त्या ठिकाणी उभा होते. ज्यांना येशू ख्रिस्ताने लुळे-पांगळे होते, त्यांना त्यांनी सरळ केलं. जे लोक आजारी होते, ते लोक त्यांना बरं केलं. ते लोक त्याच्या भोवतीनं होते. विशेष करून त्याचे शिष्य सुद्धा ज्याच्या संगती ते रात्रंदिवस राहिले, ज्यांना त्यांनी अन्न, धान्य आणि प्रार्थना आणि कशी देवाकडे वाटचाल करायची, हा रस्ता दाखवला. ते लोक सुद्धा त्याच्या भोवतीनं होते. पण त्यांना त्या गोष्टीमध्ये, देवाच्या त्या शेवटच्या कार्यामध्ये, येशू ख्रिस्ताच्या त्या शेवटच्या प्रवासामध्ये त्यांना तो भाग नाही मिळाला. पण जो लांबून व्यक्ती फिरण्यासाठी आलेला होता,
म्हणजे त्याला तो काय केला बरं त्यांनी, तो भाग मिळाला. किती वैशिष्ट्य गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला कधी कोणती अपॉर्च्युनिटी देवाची मिळते आणि तुम्हाला कधी देव त्या कामासाठी वापरतो, याची आपल्याला कधी-कधी काय नसते बरं, जाण नसते. कधी-कधी जाण नसते. आणि म्हणून देव काय करताय बरं, त्या ठिकाणी त्या सायमनचा वापर करतात. पवित्र शास्त्रामध्ये अजून एक उदाहरण आहे. माझ्याकडे वेळ आहे म्हणून ते उदाहरण मी घेत आहे. या ठिकाणी लेवियाचा 24वा अध्याय जर तुम्ही पाहिलं, तर त्या ठिकाणी लेवियाचा 24वा अध्याय पहिले ते 4 वचनामध्ये देवाने इस्रायल लोकांना एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांना देव सांगत आहे, की मोशेद्वारे सांगत आहे, की "तू काय कर बरं, इस्रायल लोकांना असं सांग, की माझ्या दिव्यामध्ये सतत तेल असावं. माझा दिवा सतत जळत असावा. म्हणून तो इस्रायल लोकांना सांग, की काय कर, जैतुन्याचे कुटलेले तेल, म्हणजे जैतुन्याचे फळं घे, त्याच्यामधून ते तेल काढ आणि तेल काढल्यानंतर ते तेल जेव्हा निघतं, ते पूर्ण तेल पिवळं असतं. ते पूर्ण तेल हे एकदम पिवळं आणि प्युअर असतं. ते तेल त्यांनी काय केलं पाहिजे, माझ्याकडे माझ्या मंदिरात आणलं पाहिजे. आणि ते तेल त्या दिव्यामध्ये लावलं पाहिजे. लक्षात घ्या, तो दिवा फक्त त्या ठिकाणी होता आणि त्याच दिव्यामधून प्रकाश हा परमपवित्र स्थानामध्ये त्याचा प्रकाश जात होता. त्या प्रकाशासाठी देव काय करताय बरं, त्यांना पाचारण करताना तेल आणायचं. आता लक्षात घ्या, सूर्य, चंद्र, तारे निर्माण करणारा इतका मोठा देव परमेश्वर, इतक्या लहानशा दिव्यामध्ये तो तुमच्याकडे तेल मागतो. ज्या देवाने तुम्हाला मिस्र देशातून आणत असताना तुमची चप्पल घिसू दिली नाही. तुमची चप्पल भिजली नाही. तुम्हाला अन्नधान्याची गरज नाही लागली. तुम्हाला ऊन-वाऱ्याचा त्रास नाही झाला. ह्या देव जे तु 40 वर्षात तुमचे कपडे नाही फाटले. हा देव त्यांना विनंती करताय, त्या लहानशा दिव्यामध्ये तुम्ही काय करा, माझ्यासाठी तेल आणा. तो दिवा देव जळत ठेवू शकतो की नाही? ठेवू शकतो. त्या दिव्यामध्ये देव कायमचं तेल ठेवू शकतो. पण तो देव त्या लोकांना ह्यासाठी सांगतो, की तुमच्या भागीदारी माझ्या कामामध्ये असू द्या. आणि देव ती भागीदारी इस्रायल लोकांना देत आहे. माझा दिवा काय असते, जळत असू दे, त्यासाठी तुम्ही काय करावं, तेल आणा. आणि ही भागीदारी इस्रायल लोकांना देव देत आहे. अशीच भागीदारी आज तुम्हाला देत आहे देव, जेणेकरून तुम्ही त्याच्या कामामध्ये तुमची भागीदारी राहावी. या ठिकाणी मी थांबवत आहे. माझा शेवटचा या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न असा आलेला आहे, की मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे, की माझ्याकडे प्रश्न पाठवा, त्याचं उत्तर मी देणार आणि तुमचं नाव नाही सांगणार. आणि जे प्रश्न माझ्याकडे येतात, त्याच्यातला फक्त कारभारीपणाचाच मी प्रश्न घेणार. बाकीचे प्रश्न तुम्ही विचारू शकता, पण त्याचं मी काही उत्तर देणार नाही. आता या ठिकाणी प्रश्न असा आलेला आहे, मी काल जसं बोललो चर्चच्या बजेटविषयी तुम्हाला चर्च कसं एक्सपेन्स चालवायचा. त्या ठिकाणी प्रश्न असा आहे, की चर्च बजेटचा उपयोग काय आम्हाला? आता जर हा प्रश्न पाहिला, चर्च बजेटचा उपयोग हा चर्चला का? काय फायदा आहे त्याचा? लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलं उदाहरणात पुन्हा एक वेळेस सांगतो. जर समजा तुमचं वर्षाचं लोकल फंड अर्पण, जे लोकल फंड तुमच्याकडे राहतं ते अर्पणाद्वारे राहतं आणि लोक तुम्हाला अर्पण का देतात? तुम्ही मंडळीच्या खर्चाचं अर्पण घेता. म्हणजे मंडळीची डागडुगी करण्यासाठी. तुम्ही मंडळीचे मिशन ऑफरिंग घेता आणि मिशन ऑफरिंगमधलं तुम्ही 50% ठेवता. कशासाठी ठेवता तुम्ही ते? ते याचा अर्थ की तुम्ही ते पैसे तुमच्या इव्हॅन्जलिझम मीटिंगसाठी वापरलं पाहिजे, तुमच्या यूथच्या मीटिंगसाठी वापरलं पाहिजे. तुमचे ज्या काही आउटिंग जे काही जातात त्याच्यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे. तुम्ही विधवा स्त्रीला जे काही देतात त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. हे तुमचं वर्षाचं तुमचं काय केलं पाहिजे, तुम्ही बजेट केलं. जर तुमच्याकडं वर्षामध्ये ₹50,000 जर तुमच्याकडे लोकल फंड जमा होत असेल, काही ऑर्गनाइज्ड चर्चेस विषयी मी बोलत आहे, हे कंपनीविषयी नाही. जर तुमच्याकडे 50,000 जमा होत असतील, तर 25,000 तुम्ही त्यातले
बजेट केलं पाहिजे, की ह्या वर्षी, येणाऱ्या वर्षी मी काय करणार आहे बरं, ते 25,000 वेगवेगळ्या कामासाठी मी वापरणार. जसे चर्चची डागडुगी. थोडी मी डागडुगी आपण काय करतो माहिती आहे, मी प्रत्येक चर्चमध्ये पाहिलं. वर्षभर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही चर्चकडे. मग वर्षातनं आपण एकदा काहीतरी काम काढतो. पेंटिंग करायचं, लाइटिंग रिपेअरिंग करायचं, हे करायचं, ते करायचं. तसं नाही. जे लहान-लहान गोष्टी आहेत त्या वर्षानुवर्ष तुम्ही करत राहा आणि प्रत्येक वेळेस करत राहा आणि तो बजेट तुम्ही बनवा, की 5,000 मी चर्चच्या डागडुगीसाठी वर्षाला ठेवणार. 5,000 मी काय करणार युथच्या मीटिंगसाठी देणार. युथ जे शाबासकोला येतात त्यांचं. 5,000 मी महिलांचं ठेवणार, जेणेकरून महिलांची कार्यक्रम झाला पाहिजे, त्यांचं इव्हॅन्युअल मीटिंग झालं. पण आपलं लक्ष फक्त काही जणांचं कसं आहे माहित आहे? काही जणांचं लक्ष जे लोकल फंड किती जमा झाला? आता किती आहे? जर समजा ऑक्टोबर महिना आलेला असेल, तर ऑक्टोबर महिन्यात आपण काय करतो लगेच, चला ठीक आहे, लॉर्ड सपर आलेला आहे, त्याच्यासाठी जेवण करा. पण तुम्ही बाकीच्या प्रोग्रामकडे काय करताय बरं? निग्लेक्ट करता. आणि मी हे चर्चेसमध्ये पाहत नाही. कोणत्याच चर्चमध्ये पाहत नाही, की तुम्ही वुमन मिनिस्ट्रीचा प्रोग्राम केलाय, तुम्ही युथचा प्रोग्राम केलाय, तुम्ही विधवांसाठी कार्यक्रम केलाय. असे तुमच्याकडे प्रोग्राम नाहीये. तुम्ही काय करताय? प्रत्येक वेळी सेक्शनकडे पाहताय. सेक्शन कधी कार्यक्रम कराईल, मग सेक्शन कधी माझ्याकडे येईल आणि कार्यक्रम करेल. अशी आशा तुम्ही ठेवू नका. पण तुमचा स्वतःचा तुम्ही बजेट बनवा आणि प्रत्येक वर्षी तुम्ही काय करा बरं, ही कार्यक्रम करा. इव्हॅन्युअलिटी मीटिंग तुमच्या खर्चाने झाली पाहिजे. तुमच्या ह्याच्यामध्ये झाली. सेक्शन कराल, सेक्शन करायचं ते त्यावेळेस तो करेल. पण तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ह्याचा उपयोग, हा बजेट जे आहे, हा उपयोग चर्चच्या वाढीसाठी होत राहतो. आणि तुम्हाला पण अभिमान वाटायला लागतो, की मी काही ना काहीतरी चर्चमध्ये करत आहे. आणि मग लोकं तुम्हाला अर्पण पण जास्त देतील. जर तुम्ही काहीच करत नाही, जर ते अर्पण फक्त तुम्ही लोकल फंड जर साठवत राहिला, लक्षात ठेवा एक मराठीत म्हण आहे, पाणी हे कायम काय म्हणतात, वाहत राहिलं पाहिजे. पाणी जर एकत्र असं तुम्ही ठेवला, तर ते पाणी जमिनीतच मुरून जाईल. जमिनीतून म्हणून पाण्याचं जसं वाहतं आपण म्हणतो मराठीमध्ये, तसंच हा लोकल फंड सुद्धा तुम्ही काय करा बरं, वापरत राहा. लोक तुम्हाला देत राहतील. जर तुम्ही वापरलाच नाही, तर प्रत्येक मंडळीचं, प्रत्येक एल्डरचं लक्ष कशावर असतं? लोकल फंड. किती लोकल फंड शिल्लक आहे. म्हणून माझी विनंती आहे, की तुम्ही तुमच्या चर्चेसमध्ये बजेट करा. जे ऑर्गनाइज्ड चर्चेस आहेत त्याच्यामध्ये बजेट करा आणि त्या बजेटचा उपयोग तुमच्याच आध्यात्मिक वाढीसाठी करा. देव बाप करो तुम्हाला सर्वांना आशीर्वाद.